बाधा एक लघुकथा. लेखक अमित राऊत. सूरज आणि संगीतचा प्रेमविवाह होता. दोघे उच्च शिक्षित आणि कॉलेज जीवनापासून एकमेकांना ओळखत होते. संगीता दिसायला सुंदर होती. कॉलेजमध्ये तिच्या चाहत्यांची संख्या भरपूर होती. एकतर्फी प्रेम करणारे अनेक जण तिच्याभोवती गिरट्या घालत असायचे. काहींनी तिला लग्नाची मागणी घातली होती. या व्यतिरिक्त अनेक चांगली स्थळं स्वतःहून तिच्या घरापर्यंत येत होती. या सगळ्यांना ती कंटाळली होती. शिक्षण संपेपर्यंत लग्न न करण्याचा तिने निर्णय घेतला होता. अशातच एका घरगुती कार्यक्रमात तिची सूरजशी ओळख झाली. घराच्या पूजेचे आमंत्रण तिने विनायक नावाच्या एका जवळच्या मित्राला दिले होते. तो सूरजला आपल्यासोबत घेऊन आला होता. विनायक आणि सूरज रूम पार्टनर होते. त्याने दोघांची ओळख करून दिली. सूरज अतिशय लाजरा होता. एखाद्या मुलीशी बोलायची त्याची ही पहिलीच वेळ होती. संगीताला तो चांगला मुलगा वाटला. कॉलेजला जाता येता नेहमी दोघांचे बोलणे होऊ लागले. तिच्याशी बोलताना सूरजची तारांबळ उडायची. तो इतर मुलांपेक्षा वेगळा होता. दोघे एकमेकात गुंतत गेले. कॉलेजमध्ये संगीताची नजर सूरजला शोधत असायची. एक दिवस जरी भेट झाली नाही तरी ती बेचैन व्हायची. सूरजची अवस्था तिच्यापेक्षा वेगळी नव्हती. सूरजने तिला लग्नाची मागणी घातली तेव्हा संगीताने कोणतेही आडेउडे न घेता होकार दिला. कॉलेजचे दिवस संपत चालले होते. तिने सूरजबद्दल आपल्या घरी सांगितले. तिच्या घरातून नकार येण्याचा प्रश्नच नव्हता. संगीताला योग्य जोडीदार मिळाला याचे सर्वांना समाधान वाटले. फायनल इयरचे पेपर झाले की दोन्ही घरची मंडळी बैठक घेणार होती. कॉलेजमध्ये ही बातमी पसरली. सगळे सूरजचे अभिनंदन करू लागले. पण बऱ्याच मुलांच्या नजरेत तिरस्कार होता. त्या नजरेने सूरज विलक्षण घाबरला होता. संगीतावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या त्या मुलाचं नाव अजय होतं. संगीताच्या चाहत्यांच्या यादीत त्याचे नाव सर्वात वर होते. फायनल इयर संपले. महिनाभराने दोघांचे थाटात लग्न झाले. कॉलेजमधील सर्व मित्रमैत्रिणी लग्नाला उपस्थित होते. विनायकच्या खांद्यावर विशेष जबाबदारी होती. संगीतावर एकतर्फी प्रेम करणारा अजय अचानक मंडपात आला. त्याचे तांबरलेले डोळे पाहून सूरजच्या काळजात धस झाली. अभिनंदनासाठी त्याने सूरजचा हात हातात घेतला. त्याने तो एवढा जोरात दाबला की त्याची नखे सूरजच्या तळहातात रुतली. तळहाताची चामडी आणि मांस ओरबाडून अजयने त्याचा हात सोडला. वेदनेने सूरजच्या डोळ्यात पाणी आले. सर्वांदेखत हा प्रकार घडला होता. विनायकने अजयला मागे ओढले. त्याला ढकलून तो मंडपातून बाहेर पडला. या घटनेची चर्चा लग्न संपेपर्यंत चालू होती. लग्न पार पडले पण सूरजची ती जखम लवकर भरून आली नाही. जखम चिघळली आणि त्यात रक्त पू जमा झाले. लग्न होऊन 2 आठवडे उलटले. आतापर्यंत सर्व व्यवस्थित चालले होते. संगीता नवीन घरात चांगली रुळली होती. सूरजचे नोकरीसाठी प्रयत्न चालू होते. एका कंपनीत त्याने मुलाखत दिली होती. कामावर रुजू राहण्याबाबत कधीही कॉल येणार होता. सूरजचे कुटुंब मोठे होते. आई वडील, आजी आजोबा, भाऊ असे सगळे एकत्र राहायचे. त्या रात्री सर्वजण जेवायला बसले. संगीता आणि सूरज शेजारी बसले होते. अचानक सूरजला गरगरल्यासारखे झाले. क्षणभर त्याची दृष्टी गेली आणि डोळ्यासमोर अंधार पसरला. त्याने पहिला घास खाल्ला तसा त्याला जोरात ठसका लागला. संगीताने दिलेल्या ग्लासातील पाण्याचा उग्र वास आला. त्याला उलटीच व्हायची बाकी होती. एखाद्या नाल्यातून यावी अशी दुर्गंधी त्या पाण्याला येत होती. ताटातील अन्नाची चव कडवट आणि शिशारी आणणारी होती. बाकीचे गप्पा मारत जेवले होते. सूरजला मात्र एक घाससुद्धा गिळवत नव्हता. ताटात भाताच्या जागी वळवळ करणाऱ्या अळ्या त्याला दिसू लागल्या. लहान लहान घास घेत तो बळेच पोटात ढकलत होता. अगदीच कमी जेवण करून त्याने हात धुतला. छातीत जळजळ चालू झाली. रात्री त्याला क्षणभरसुद्धा झोप लागली नाही. सकाळी त्याचे डोके विलक्षण ठणकू लागले. अंगावर जागोजागी लहान फोड उठले. भर उन्हाळ्यातही थंडी वाजू लागली. दुपारी तो भावासोबत दवाखान्यात गेला. बाहेरील प्रकाशाचा त्याच्या डोळ्यांना फार त्रास होऊ लागला. तपासणीत डॉक्टरांना विशेष काही जाणवले नाही. 2 दिवसाची औषधं त्यांनी लिहून दिली. बरे वाटेपर्यंत आराम करायला सांगितला. घरी येईपर्यंत त्याचे डोळे एकदम लालभडक झाले. ही एका भयानक प्रकाराची सुरुवात होती. त्या रात्री तो जेवायला आलाच नाही. आपल्या रूममध्ये अंगाभोवती चादर लपेटून बसला. डोळ्यांना त्रास होतो म्हणून त्याने लाईट लावली नव्हती. त्याचे शरीर कापत होते. दातावर दात वाजत होते. त्याचा कटकट असा आवाज घुमत होता. मध्येच त्याची दातखीळ बसायची. एक प्रकारच्या अनामिक भीतीने त्याच्या मनाचा ताबा घेतला.
आपल्या आसपास कोणीतरी आहे असे त्याला वाटू लागले. संगीता त्याचे जेवण घेऊन आली, पण त्याने जेवण करण्यास साफ नकार दिला, कारण जेवण तर त्याला जाणारच नव्हते. काही खाल्लं तरी लगेच उलटून पडत होतं. तिने आग्रह केला तेव्हा त्याने भात खायला घेतला. एक घास उचलताच तो जोरात किंचाळला. समोरचं पाट त्याने पायाने लाताडले. त्यावरून पांढरा असलेला भात त्याला आतून लाल दिसत होता. त्या भातातून रक्तासारखा लाल द्रव निघत होता. घरातील सगळे धावत आले. सूरज आपले डोके भिंतीवर दणादण आपटत होता. एक मोठं टेंगूळ त्याच्या कपाळावर आलं होतं. संगीता त्याच्या या अवताराने घाबरली. भावाने त्याला पकडलं तोपर्यंत तो बेशुद्ध पडला होता. ती रात्र सर्वांनी जागून काढली. अर्धवट झोपेत सूरज काही बाही बडबडत होता. नजरेसमोर त्याचे लग्नात अचानक आलेला अजय, त्याचे तांबरलेले डोळे येत होते. वडिलांनी ओळखीचे डॉक्टर बोलावले. त्यांनी दिलेल्या इंजेक्शनने तो झोपी गेला. बाकी सगळ्यांची झोप उडाली होती. त्याच्या आजाराचे निदान होत नव्हते. उजेड सहन होत नसल्यामुळे तो अंधारातच बसायचा. मध्येच रूममधील हालचालींचा कानोसा घ्यायचा. आपल्या आसपास कोणीतरी आहे असे नेहमी त्याला वाटायचे. 4 दिवसात त्याने अन्नाचा एकही घास खाल्ला नव्हता. त्याला ताटात अन्नाऐवजी लहान किडे, वळवळणाऱ्या अळ्याच दिसायच्या. जेवण सोडल्यामुळे त्याची तब्येत खालावली. छातीचा पिंजरा दिसू लागला. गालाची हाडं वर आली. डोळे खोल जाऊन चेहरा निस्तेज बनला. तो संपल्यागत जमा होता. जेवण न केल्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा परिणामसुद्धा होत नव्हता. जरा डोळा लागला की त्याला भयानक स्वप्न पडायची आणि तो दचकून जागा व्हायचा. त्याच्या हाताला लावलेली सलाईन डॉक्टरांनी काढली तेव्हा सगळ्यांनी हंबरडा फोडला. सर्वात वाईट स्थिती संगीताची होती. तिचे लग्न होऊन 1 महिनाही झाला नव्हता. त्याला पाहण्यासाठी नातेवाईकांची रीघ लागली होती. मृत्यूपंथाला लागलेला तरुण मुलगा पाहून सगळेच हळहळत होते. सूरजचा जवळचा मित्र विनायक त्याला भेटून गेला. त्याने संगीताचे सांत्वन करून तिला धीर दिला. संगीताच्या माहेरची माणसं सूरजला भेटायला आली. तिच्या आईवडिलांसह एक जवळचा नातेवाईक आला होता. वडिलांनी त्याला मुद्दाम आपल्यासोबत आणले होते. 70कडे झुकलेला तो वयस्कर माणूस अंगाने अजून मजबूत होता. अनेक उन्हाळे पावसाळे त्याने बघितले होते. या घरात पाऊल टाकताच त्याला वेगळे काहीतरी जाणवले. तो या घरात पाणीसुद्धा प्यायला नाही. एखाद्या डॉक्टराप्रमाणे तो सूरजच्या डोळ्यातील बाहुली पाहत होता. त्याच्या हृदयाचे वाढलेले टोके, नाडीची अनियमित गती पाहून त्याचा चेहरा चिंताग्रस्त झाला. खिशातून काढलेला लिंबू त्याने सूरजवरून 3 वेळा उतरवून काढला. घराच्या बाहेर आल्यावर तो दगडाने ठेचला. तो लिंबू आतून लाल पडला होता. बाहेरची बाधा आहे. त्यांच्या मागे आलेल्या संगीताच्या वडिलांकडे पाहत तो वयस्कर माणूस म्हणाला, वाटलंच मला, सूरजसारखा धडधाकट मुलगा असा सहजासहजी आजारी पडणार नाही. आता काय करावे लागेल आप्पा? सगळ्यांना घेऊन निर्मनुष्य ठिकाणी जावं लागेल. शहराबाहेर अशी जागा आहे. मग आज रात्रीच या, मी तयारी करून तिकडेच येतो, असं म्हणत आप्पा निघून जातात. संगीताचे वडील सूरजला झालेल्या बाधेची सर्वांना कल्पना देतात. त्या शिकलेल्या लोकांना यावर काही विश्वास बसत नव्हता, पण त्यांनी रात्री शहराबाहेर येण्याचं मान्य केलं. रात्री त्या निर्मनुष्य जागी सूरजला घेऊन सगळे जमा झाले. आप्पा काळी वस्त्र घालून अगोदरच तिथे पोहोचले असतात. त्यांच्या हातात एक मोरपिसांचा झाडू असतो. सर्वांच्या हातात ते एक काळा धागा बांधतात. सर्वांना खाली बसवून ते एक मंत्र म्हणू लागतात. 1000 वेळा तो मंत्र म्हणून झाल्यावर सूरजच्या हातात एक काळा धागा बांधतात. हातात असलेल्या मोरपिसांचा झाडू त्याच्या शरीरावरून फिरवतात. लिंबू, मिरची अडकवलेली एक काळी बाहुली त्याच्या वडिलांकडे देऊन घराच्या दर्शनी भागात ती अडकवायला सांगतात. त्यांना वाटेत कुठेही न थांबता सरळ घरी जायला सांगतात. दुसऱ्या दिवशी सूरजला वाजणारी थंडी गायब होते. लाल झालेले डोळे पहिल्यासारखे होऊ लागतात. जेवणाची चव व्यवस्थित समजू लागते. कोणत्याही औषधाशिवाय तो बरा होऊ लागतो. सर्वांना हा एक प्रकारचा चमत्कार वाटत होता. संगीता फोन करून आप्पांचे आभार मानते. 2 दिवसातच सूरज बरा होऊन घरातल्या घरात फिरू लागतो. आप्पांनी त्याला काही दिवस घरातच थांबायला सांगितले होते. बाहेरचे जेवण पूर्णपणे बंद करायला सांगितले होते. वडिलांकडून संगीताला असे समजते की सूरजवर कोणीतरी करणी केली होती. यात त्याचा जीव जाणार होता. विशेष म्हणजे संगीताला मिळवण्यासाठी कोणीतरी हे कृत्य केले होते, म्हणून सूरजची अशी अवस्था झाली होती. आप्पांनी ती करणी आपल्या विद्येच्या जोरावर त्याच्यावरच उलटवली आहे.
सूरजवर करणी करणारा आता त्याचे परिणाम भोगत असेल. त्याची अवस्था सूरजपेक्षा भयानक होणार होती. रक्ताची उलटी करून तो मरणार होता. सूरजला हे समजले तेव्हा तो सुन्न झाला. संगीतावर एकतर्फी प्रेम करणाऱ्यांची संख्या जास्त होती. हे काम कोणी केले हे समजायला मार्ग नव्हता. सूरजच्या नजरेसमोर अजयचे नाव येत होते. हे काम अजयने केले असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्याचे लग्न ठरले तेव्हा अजय जास्त रागवला होता. लग्नात त्याचे तांबरलेले डोळे अजून सूरजच्या नजरेसमोरून जात नव्हते. असा प्रेमभंग झालेला माणूस कोणत्याही थराला जाऊ शकत होता. व्हॉट्सअपवर त्याला एक पेंडिंग मेसेज दिसला. तो अजयचा होता. लग्नात केलेल्या गैरवर्तवणुकीचा त्याला पश्चाताप झाला होता. मेसेजमध्ये त्याने सूरजची माफीसुद्धा मागितली होती. दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. सूरज त्याला रिप्लाय देऊन धन्यवाद म्हणाला. जे घडले त्यात अजयचा हात नव्हता तरीही सूरजवर करणी कोणी केली असेल हा प्रश्नच होता. त्या सकाळीच त्याला अजयचा फोन आला. तो प्रचंड घाबरलेला होता. अरे सूरज, तुला कळलं का? आपला विनायक गेला. रक्ताची उलटी होऊन त्याचा मृत्यू झाला. समाप्त. ही कथा काल्पनिक असून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नसून केवळ मनोरंजन म्हणूनच या कथेकडे पाहावे. तशीच ही कथा आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. थँक्यू.